प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल विरोधात संभाजी नाना मेंढे यांच्या सुनवाई उतरल्या निवडणूक रिंगणात। मिरजेतील प्रभाग क्रमांक 5च्या निवडणुकीच्या रिंगणात जनसुराज्य पक्षाने एंट्री केल्याने राजकीय समीकरण बदलल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संजय मेंढे यांनी पराभूत केलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवार संभाजी नाना मेंढे यांनी राजकारणातून संन्यास घेऊन संजय बापू मेंढे यांना पाठिंबा देणार अशी घोषणा केली होती। पण जनसुराज्य शक्ती पक्षाने त्यांच्या सुनबाई स्वप्नाली मेंढे यांनी डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना उमेदवारी दिल्याने संभाजी नाना मेंढे यांनी दिलेल्या शब्दापासून घुमजाव केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस पक्षाने 4 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडल्याने दोघांची युती झाली आहे। काँग्रेस पक्षाकडून संजय बापू मेंढे, बबिता मेंढे तर राष्ट्रवादीकडून करण जामदार, शिरीन पिरजादे हे उमेदवार पॅनलमध्ये एकत्र लढत आहेत। या पॅनलच्या विरोधात जनसुराज्य शक्ती पक्षाने संभाजी नाना मेंढे यांच्या सुनबाई स्वप्नाली मेंढे यांनी डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे संभाजी नाना मेंढे यांनी थेट जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रचारामध्ये उतरून सुनबाईला निवडून आणण्यासाठी घर टू घर प्रचार सुरू केला आहे। संभाजी नाना मेंढे यांनी निवडणुकीत अचानक घुमजाव केल्याने प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे। जनसुराज्य पक्षाचे उमेदवार डॉक्टर पंकज म्हेत्रे यांनी माजी नगरसेवक राष्ट्रवादी करण जामदार यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकला आहे। शिरीन पिरजादे यांच्या विरोधात स्वप्नाली मेंढे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रभाग 5 मध्ये माळी समाज मोठ्या संख्येने असल्याने समाज कोणाच्या पाठीशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।